शेतकरी बंधूंनो नमस्कार. हवामानाचा साप्ताहिक अंदाज व कृषी तज्ञांचा सल्ला या कार्यक्रमामध्ये मी श्रीयुत के.जी. कानडे, कृषी हवामानशास्त्र विभाग पुणे आपले स्वागत करतो. आजच्या या भागामध्ये पाहणार आहोत आपण मागील आठवड्यातील पर्जन्यमान, तसेच राज्यातील सध्याची ढगांची स्थिती, पुढील 5 दिवसांसाठी हवामानाचा अंदाज व इशारा आणि पुढील 2 आठवड्यांसाठी जिल्ह्याने पावसाचा अंदाज आणि हवामान आधारित कृषी तज्ञांचा सल्ला. सुरुवातीला आपण पाहणार आहोत 22 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यातील जिल्ह्याने पर्जन्यमान. यामध्ये कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये, तसेच मराठवाड्यातील बीड आणि लातूर या जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला व अमरावती या जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला असून उर्वरित जिल्ह्यामध्ये सरासरी किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. राज्यातील सध्याची ढगांची स्थिती जर पाहिली तर आपल्याला असे दिसेल की आग्नेय राजस्थान आणि आसपासच्या भागावरती एक कमी दाबाचे क्षेत्र बनलेले असून गुजरात किनारपट्टी ते कर्नाटक किनारपट्टीच्या दरम्यान एक कमकुवत कमी दाबाचा पट्टा विस्तारलेला आहे. यामुळे पुढील 2 दिवसांमध्ये कोकण किनारपट्टी व मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. विभागवार पर्जन्यमानाचा अंदाज जर पाहिला आपण तर दिनांक 24 जुलै रोजी कोकण किनारपट्टी व उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये बहुतेक ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्र व विदर्भात अनेक ठिकाणी आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिनांक 25 जुलै रोजी कोकण किनारपट्टीला बहुतेक ठिकाणी, उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी, तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिनांक 26 जुलै रोजी कोकण किनारपट्टीला बहुतेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिनांक 27 जुलै रोजी कोकण किनारपट्टीला बहुतेक ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 28 जुलै रोजी दक्षिण कोकणामध्ये बहुतेक ठिकाणी, तर उत्तर कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 5 दिवसांसाठी जर हवामानाचा इशारा जर पाहिला तर दिनांक 24 एप्रिल रोजी पुणे जिल्ह्याच्या घाट क्षेत्रामध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबरोबर ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यामध्ये, तसेच सातारा आणि नाशिक जिल्ह्याच्या घाट क्षेत्रामध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर धुळे, नंदुरबार, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट क्षेत्रामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिनांक 25 जुलै रोजी पुणे जिल्हा आणि सातारा जिल्ह्याच्या घाट क्षेत्रामध्ये, तसेच रायगड जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये, तसेच कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याच्या घाट क्षेत्रामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिनांक 26 जुलै रोजी पुणे जिल्ह्याच्या घाट क्षेत्रामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये, तसेच सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट क्षेत्रामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिनांक 27 जुलै रोजी पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट क्षेत्रामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिनांक 28 जुलै रोजी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, तसेच सातारा जिल्ह्याच्या घाट क्षेत्रामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबरोबर विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या 3 जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिनांक 24 ते 30 जुलै या दरम्यान जिल्हावार पर्जन्यमानाचा जर अंदाज घेतला तर ठाण्याचा काही भाग, पालघर जिल्ह्यामध्ये प्रत्येक दिवशी 20 ते 40 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित कोकण किनारपट्टी व मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये आणि विदर्भाच्या काही भागामध्ये प्रत्येक दिवशी 10 ते 20 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग व विदर्भाच्या अनेक भागामध्ये प्रत्येक दिवशी 5 ते 10 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित भागामध्ये 1 ते 5 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. या आठवड्यातील सरासरीची तुलना केली तर आपण जिथे निळा रंग आणि हिरवा रंग दिसतो ह्या भागामध्ये सरासरी एवढा किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिनांक 31 जुलै रोजी ते 6 ऑगस्ट 2026 या दरम्यान दक्षिण कोकणमध्ये, तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाट क्षेत्रामध्ये आणि विदर्भाच्या उत्तरेतील काही भागामध्ये प्रत्येक दिवशी 10 ते 20 मिलीमीटर पाऊस अपेक्षित असून जिथे फिक्कट
हिरवा रंग आहे या भागामध्ये प्रत्येक दिवशी 5 ते 10 मीटर पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यामध्ये प्रत्येक दिवशी 1 ते 5 मीटर पावसाची शक्यता असून सरासरीशी जर तुलना केली तर विदर्भाच्या काही भागामध्ये या आठवड्यामध्ये सरासरी एवढ्या का त्यापेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे. यानंतर आपण पाहणार आहोत विभागावर कृषी सल्ला. कोकण विभागामध्ये 21 ते 25 दिवसाच्या भात रोपांची पुनर्लागवड पावसाची तीव्रता कमी असताना सुरू ठेवावी. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाचणी व वरे पिकांची पुनर्लागवड सुरू ठेवावी. पुनर्लागवड झालेल्या भात शेतामध्ये पाण्याची पातळी 2.5 ते 5 सेंटीमीटरपर्यंत ठेवावी. हळद, भुईमूग, भाजीपाला, फळबागा तसेच लागवड केलेल्या भात व नाचणीच्या शेतामधील अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा करावा. भात आणि नाचणीच्या शेतामध्ये रोपांची मर झालेल्या ठिकाणी पुनर्लागवड करावी. भुईमूग आणि हळद पिकामध्ये तण व्यवस्थापन करावे. मध्य महाराष्ट्रामध्ये 21 ते 25 दिवसांच्या भात रोपांची पुनर्लागवड सुरू ठेवावी. मूग, उडीद, मका, भुईमूग आणि तूर यासारख्या खरीप पिकामध्ये जमिनीमध्ये वापसा आल्यानंतर आंतरमशागतीची कामे करावीत. कापूस पिकामध्ये जमिनीत वापसा आल्यानंतर नांगे भरावेत. बटाटा पिकावरील मर रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉपर ऑक्झिक्लोराइड 2.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून पावसाची उघडीप पाहून आळवणी करावी. सोयाबीन पिकामध्ये स्पोडोप्टेरा अळीचा उपद्रवाचा आगाऊ अंदाज घेण्यासाठी व नियंत्रणासाठी हेक्टरी 5 फेरोमॅन सापळे वापरावे. मराठवाडा विभागामध्ये कापूस, तूर, मूग, उडीद आणि भुईमूग या पिकामध्ये जमिनीत वापसा आल्यानंतर विरळणी तसेच नांगे भरण्याची कामे करावीत. तसेच मशागतीची कामे करावीत. ज्या भागामध्ये अजूनही पेरणी पूर्ण झालेली नाही तिथे पेरणीयोग्य पाऊस झाल्यावरती सूर्यफूल, तूर, संकरित, बाजरी, एरंडी, कारळे आणि तीळ तसेच सोयाबीन अधिक तूर, बाजरी अधिक तूर यांची पेरणी करावी. फळबागामध्ये रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने बागेत पाऊस नसताना 1% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. विदर्भामध्ये पेरणी केलेल्या खरीप पिकामधून तसेच भाजीपाला, रोपवाटिका आणि फळबागामधून अतिरिक्त पाणी बाहेर काढावे. खरीप भाताच्या 21 ते 25 दिवसांच्या रोपांची पुनर्लागवड करावी. मिरची, वांगी, टोमॅटो यासारख्या भाजीपाला पिकांच्या रोपांची पुनर्लागवड करावी. सोयाबीन, कापूस आणि तूर यासारख्या आधी पेरणी केलेल्या खरीप पिकामध्ये जमिनीत वापसानंतर खुरपणी व कोळपणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या भात रोपवाटिकेत प्रति आर 1 किलो युरिया खताची मात्रा द्यावी. धन्यवाद.